राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या निमित्ताने आयोजित हा आजचा कार्यक्रम आमच्या या शिबिरासाठी ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे ते आमच्या संस्थेचे सदस्य सन्माननीय चिल्लरिये साहेब, या गावातले प्रतिष्ठित नागरिक मुनकर साहेब, सर्व कार्यक्रमाधिकारी, उपस्थित सर्व गावातील ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी आणि आमच्या महाविद्यालयातील सर्व स्वयंसेवक, आज या ठिकाणी आपण गाणी बहिणाबाईची या विषयाच्या अनुषंगाने काही माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. बहिणाबाई चौधरी खरं तर मंदिराजवळ ज्या महिला बसलेल्या आहेत, खरं तर माझा हा कार्यक्रम महिला भगिनीसाठीच आहे. बहिणाबाई चौधरी या शिकलेल्या नव्हत्या, त्या शाळेत गेलेल्या नव्हत्या, परंतु त्यांनी ज्या कविता लिहिलेल्या आहेत त्या कविता आजही 70-75 वर्षानंतर समाजामध्ये टिकून आहेत. अक्षराची बहिणाबाई चौधरीला ओळख नाही, परंतु अतिशय अक्षर अशा पद्धतीच्या कविता बहिणाबाई चौधरीने लिहिलेल्या आहेत. मग या कविता बहिणाबाई चौधरींना कशा सुचल्या, तर बहिणाबाई चौधरीला या कविता जात्यावर दळत असताना, शेतामध्ये कापूस वेचताना, लावणी करताना, सोयाबीन कापताना, वेगवेगळ्या पद्धतीची शेतातली कामं करत असताना बहिणाबाई चौधरीला या सगळी गाणी त्या ठिकाणी सुचलेली आहेत. दुर्दैवानं बहिणाबाई जिवंत असताना त्यांच्या कविता पुस्तकाच्या रूपाने आलेल्या नाहीत. जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा 1 वर्षानंतर 1952 साली बहिणाबाईच्या कविता पुस्तकाच्या रूपाने आलेल्या आहेत. आणि त्यांचा मुलगा सोपानदेव चौधरी जेव्हा त्या सगळ्या कविता घेऊन महाराष्ट्रातले प्रसिद्ध साहित्यिक प्रल्हाद केशव अत्रे यांच्याकडे दाखवतो, त्यांच्याकडे जातो, त्यांना कविता वाचायला सांगतो, तेव्हा प्र के अत्रे असं म्हणतात की आपलं फार मोठं नुकसान झालेलं आहे, कारण बहिणाबाईच्या गाणी म्हणजे एक मोहरा आहे, सोन्याचा हंडा आहे, आणि तो हंडा आपण इतक्या दिवस आपण लपून ठेवलेला आहे आणि मराठी साहित्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे, असं प्रल्हाद केशव अत्रे यांनी म्हटलेलं होतं. गाणं सुचणं अवघड आहे, गाणं लिहिणं सोपं आहे. गाणं सहज कोणालाही सुचत नाही. खरं तर मागच्या वेळेस जेव्हा मी बंडेसरांच्या गावामध्ये गुडसूरला गेलो होतो, तेव्हा कवी संमेलनाचं सूत्रसंचालन करत असताना एक गाणं सादर केलं आणि गावात बसलेली एक महिला असं म्हणाली की मला पण एक कविता म्हणायचं आहे. आणि त्या आजीकडे मी माईक घेऊन गेलो. अप्रतिम अशी कविता त्या आजीनं सादर केलेली होती. आणि त्या आजीला मी पुन्हा विचारलो की आजी तुम्हाला किती कविता येतात, किती गाणे येतात? तेव्हा त्या आजी म्हणाली की असं मला 100-150 येतात, किती गाणे येतात. म्हणजे आपल्या गावामध्ये अशा अनेक महिला आहेत, तोंडशीर मध्ये सुद्धा महिला असतील, अशा काही महिला असतील ज्या शिकलेल्या नाहीत, परंतु त्यांना अनेक गाणे सुचतात, ते सहज काम करत करत गाणे म्हणतात. अशा काही महिला असतील तर आवर्जून आम्हाला सांगा, आम्ही अशा महिलांची मुलाखत घेऊ. कारण 25-30 वर्षानंतर भविष्यामध्ये या महिलांच्या कविता आपल्याला ऐकायला मिळणार नाहीत. आपल्या कवितेच्या माध्यमातून आपलं जीवनाचं तत्वज्ञान बहिणाबाई चौधरींनी आपल्या कवितेतून सांगितलेलं आहे. संसार कसा करावा, आपलं मन कसं आहे, देव कुठे आहे, हे सगळं बहिणाबाईंनी आपल्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगते आणि सहज असं सांगते. मग आपल्याला असा प्रश्न पडलेला असेल की बहिणाबाई चौधरी शाळेत गेली नाही, मग त्या बहिणाबाई चौधरींनी कविता लिहिली कसं?
पेन आणि शाईचा कागदाचा स्पर्श बहिणाबाई चौधरीच्या जीवनामध्ये झालेला नाही, परंतु बहिणाबाई चौधरी जिथं जिथं त्या गाण्या म्हणत होत्या त्यावेळी त्यांचा मुलगा सोपानदेव चौधरी त्या ठिकाणी जेवढं शक्य होईल तेवढं ते गाणं बहिणाबाईच्या आपल्या आईच्या त्यांनी लिहून ठेवलेले आहेत आणि त्यातूनच अतिशय दर्जेदार अशा कविता मराठीतल्या आज आपण पाहतो की काही कवी ओढून ताणून कविता करत असतात, परंतु ग्रामीण भागातल्या बहिणाबाई सारख्या अनेक अशा महिला आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. ते आजही जाते कमी ठिकाणी असल्या तरी शेतामध्ये खुरपत असताना, निंदत असताना, शेतातली कामं करत असताना त्या महिला सहजपणे गाणी म्हणत असतात. हे गाणं कसं लिहावं, कसं म्हणावं त्यांना कोणी सांगितलेलं नसते. ते आतून येत असते, उत्स्फूर्त अशा पद्धतीने त्यांना ते गाणं सुचत असते. आणि अशाच पद्धतीने आपल्या बहिणाबाई चौधरीला काही गाणं सुचलेले आहेत आणि त्यापैकी अतिशय एक महत्वाचं गाणं तुम्हाला सगळ्याला माहित आहे. अनेकदा ते गाणं रेडिओवर येत असते, अनेकदा तुम्ही ऐकत असता. ते गाणं म्हणजे अरे खोप्यामध्ये खोपा. माहित आहे गाणं? बहिणाबाई चौधरीचं अतिशय गाजलेलं असं गाणं आहे. हे गाणं बहिणाबाई कवितेला कसं सुचलं त्या निर्मिती मागचा एक इतिहास आहे. खेडेगावामध्ये आजही खाट बाज काही लोक विणत असतील. बाज सगळ्यांना विणता येत नाही. बहिणाबाई चौधरींनी झाडाला जी सुगरण पक्षिणी आहे त्या पक्षिणींनी खोपा बांधलेला आहे. हे आपण आजही पाहतो. दुर्दैव असं मी आज काही शहरामध्ये जातो सर, शहरामध्ये गेल्यानंतर ज्या सुगरण पक्षिणींनी आपला खोपा तयार केला मेहनत घेऊन, पक्षाला नाही पक्षिणीला जी मादी आहे त्या मादीला खोपा तयार करता येतो, परंतु जो नर आहे तो काडी काडी एक एक आणून तो आपल्या पत्नीला देत होता आणि त्यातून ते खोपा तयार झालेला आहे. दुर्दैव असं शहरातली लोक आपल्या लेकराला त्या चिमणीचं घरटं पाहिजे म्हणून ते घरटं तोडतात, फांदी तोडतात आणि ते घरटं आपल्या घरी आणून ठेवतात. परंतु ते घरटं बांधण्यासाठी अगदी मुलायम असं जरी ते घरटं असलं तरी त्या घरट्याची जी वीण आहे ती वीण मात्र अतिशय घट्ट होती. बघा, सुगरण पक्षीने बांधलेलं घरटं असं सहज तुम्ही हाताला जरी ओढला ते तुटत नाही. मऊ आहे पण तुटत नाही. म्हणजे कुठल्याही इंजिनियरला जमणार नाही अशा पद्धतीचं सुंदर असं घरटं त्या सुगरण पक्षिणींनी बांधलेलं आहे. बहिणाबाई चौधरी या कवितेमध्ये आपल्याला प्रश्न विचारते. ज्या सुगरण पक्षीची चोच आणि दात कुठे आहे आपल्याला दिसत नाही. आपल्याला तर देवानी 2 हात दिलेले आहेत, 2 पाय दिलेले आहेत. मग आपण चांगल्या पद्धतीचे काम आपण का करत नाहीत असा प्रश्न बहिणाबाई या कवितेच्या माध्यमातून विचारते. माणसापेक्षा पशु प्राणी अतिशय श्रेष्ठ आहेत. तुम्हाला माहित असेल आज बैल कमी झालेली आहेत, कुत्रे वाढलेले आहेत. जेव्हा एखादा बैल आपण नवीन शेतामध्ये घेऊन जातो, रात्र झाल्यानंतर आपल्याला रस्ता जरी सापडला नाही तर बैल बरोबर त्याच रस्त्याने आपल्या गोठ्याला येत असते. ही कविता सादर करण्यापूर्वी मी प्राण्यांचं महत्व तुम्हाला सांगतो. आमच्या गावामध्ये एक कुत्रं होतं. ते कुत्रं थोडंसं जास्त भुंकायचं म्हणून लोकांनी असं सांगितलं या कुत्र्याला तुम्ही कुठेतरी नेऊन सोडा. मग गावातल्या व्यक्तींनी त्या ट्रक मध्ये त्या कुत्र्याला टाकलं, 250 किलोमीटर लांब हैदराबादच्या पलीकडे नेऊन सोडलं. दुसऱ्या दिवशी पाहतं तर काय ते कुत्रं सकाळी गावात होतं. कसा सापडला असेल रस्ता. गाईचं वासरू जन्मल्याबरोबर पायावर उभं राहते. त्या गाईच्या वासराला तुम्ही पाण्यामध्ये ढकलून टाका, ते लगेच त्या ठिकाणी पोहायला लागते. माणसाचं लेकरू, आपलं लेकरू किती वेळेस चालायला त्याला किती दिवस जावे लागतात याची आपण कल्पना करू शकत नाही. म्हणून बहिणाबाई चौधरींनी पशु प्राणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हत्ती आपल्यापेक्षा शक्तिशाली आहे. उंटाला अनेक दिवस पाणी प्यायची गरज नाही, एकदा पिला की तो आरामाने राहू शकतो. म्हणून या सुगरण पक्षीच्या संदर्भामध्ये बहिणाबाईंची कविता या ठिकाणी जी लिहिलेली आहे ती कविता मी आपल्या समोर या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतो. बहिणाबाई कवितेचा कर्मावर विश्वास होता. आपण
कष्ट केलं पाहिजे असं बहिणाबाईला वाटत होतं. सुगरण पक्षिणी हे बारकाईनं कष्ट करतात म्हणून ते सुंदर अशा पद्धतीचं घरटं त्यांनी तयार केलेलं आहे. आणि तो घरटा झाडाला कशा पद्धतीनं झुलतो, त्या घरट्यामध्ये ही पिल्लं कशी झोपलेली आहेत याचं अप्रतिम असं चित्रण बहिणाबाईंनी आपल्या कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे. ती कविता मी आपल्या समोर सादर करतो. कवितेचं नाव आहे खोप्यामध्ये खोपा. अरे खोप्या मधी खोपा सुगरणी चांगला देखा पिल्ला साठी तीन झोका झाडा लेटांगला. अरे खोप्या खोमदी खोपा सुगरणी चांगला पिल्लनी जली खोप्यात जसा झूल ताबंगला. तिचा पिल्ला मधी जीव झाडा लेटांगला. पिल्लनी जली खोप्यात जसा झूल ताबंगला. खोपाईन लाईन जसा गेल त्याचा खोका. पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. तिची उलू शीच चोच तेच दात तेच ओठ. तुले दिले रे देवान दोन हात दहा बोट. तुले दिले रे देवान दोन हात दहा बोट. तिची उलू शीच चोच तेच दात तेच ओठ. अरे खोप्या मदी खोपा सुगरणी चांगला सुगरणी चांगला. बहिणाबाई चौधरींच्या या सगळ्या कविता ऐकून कवी इंद्रजित भालेराव यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेविषयी 4 ओळी लिहिलेल्या आहेत. त्या 4 ओळी लक्षपूर्वक ऐका. इंद्रजित भालेराव असं म्हणतात, कसा विनलास माय. बहिणाबाई चौधरीला माय म्हटलेलं आहे त्यांनी. कसा विनलास माय छान कवितेचा खोपा. विना याला अवघड झुला याला सोपा सोपा. नाही अक्षरांचे ज्ञान. बहिणाबाई चौधरी शिकलेली नव्हती, शाळेत गेलेली नव्हती. आता बहिणाबाई चौधरीची कविता तुम्ही ऐकला.
नाही अक्षराचे ज्ञान, नाही पुस्तकाचा स्पर्श. नाही अक्षराचे ज्ञान, नाही पुस्तकाचा स्पर्श. तुझ्या कवितेचा खोपा झुलत आहे किती वर्ष. तुझ्या कवितेचा खोपा झुलत आहे किती वर्ष. इंद्रजीत भालेरावांनी बहिणाबाई चौधरी समोर आपण सगळ्यांनी नतमस्तक व्हावं अशा पद्धतीचे त्या कविता आहेत. जेव्हा हरिपाठाची वेळ होईल, कारण मी वारकरी संप्रदायातला आहे, लहानपणापासून वारकरी संप्रदायामध्ये काम केलेलं आहे, तेव्हा मी साहेबांना सांगितलं अवश्य मला सांगा, त्यावेळेस मी नक्की या ठिकाणी थांबेल. कारण हरिपाठाला वारकरी संप्रदायामध्ये फार महत्व आहे. बहिणाबाईच्या अनेक कविता आहेत. जवळपास मला हा कार्यक्रम सादर करण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतात, परंतु आपल्या वेळेमध्ये मी या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतो. बहिणाबाईंनी कोणाला देव मानलेला आहे? बहिणाबाईचा देव कोणता आहे? आपल्याला माहित आहे, महात्मा बसवेश्वरांनी म्हटलेलं आहे, काय कवे कैलास. तुम्ही काम करा, तिथेच कैलास आहे, तोच देव आहे. आपलं देह हाच देवालय आहे असं महात्मा बसवेश्वरांनी म्हटलेलं आहे. सावतामाळी पंढरपूर जवळ राहत होते. आरणभेंडी गावाचं गाव पंढरपूर पासून 25 किलोमीटर अंतरावर सावतामाळीचं गाव आहे. परंतु सावतामाळी एकदाही पंढरपूरला गेले नाहीत. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जातो फुल झाडा. मला माझ्या शेतामध्ये काम करत असताना माझ्या पिकामध्येच मला पांडुरंग दिसतो, असं सावतामाळींनी सांगितलेलं आहे. तुकडोजी महाराजांनी आपल्याला माहित आहे, देव आशेने पावत नाही रे, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे, असं सांगितलेलं आहे. अनेकांनी देवाविषयी भाष्य केलेलं आहे. पण बहिणाबाई चौधरी देवाच्या संदर्भामध्ये लिहिते. देव दिसला देव कुठे नावाची बहिणाबाई चौधरीची कविता आहे. आपल्याला माहित आहे की एखादी मूर्ती जेव्हा सुंदर असते तेव्हा ती मूर्ती पाहण्यासाठी आपण जात असतो, पण त्या मूर्तीने टाकीचे घाव सोसलेले असतात. ती मूर्ती तयार करत असताना कितीतरी हातोडे छन्नी त्या दगडावर पडलेला असते. जे दगड ठिसूळ असते त्याचं मूर्ती होतच नाही. जे दगड टणक असते, कठीण असते, कठोर असते, त्याची मूर्ती तयार होत असते. परंतु त्या मूर्तीला मात्र खूप घाव सहन करावे लागतात. बहिणाबाई चौधरी म्हणते, आपणही आपल्या जीवनामध्ये जर अनेक आघात संघर्ष या सगळ्या गोष्टी जर आपण सहन केल्या तर आपल्यामध्ये सुद्धा देवत्व त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. बाबा आमटे, शिंदूताई सपकाळ, नरेंद्र दाभोळकर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज या सगळ्या लोकांनी सहन केलेला आहे. म्हणून आज आपण त्यांना देव मानत असतो, देवाच्या माध्यमातून त्यांना आपण पाहत असतो. म्हणून बहिणाबाई चौधरी आपल्या एका कवितेमध्ये म्हणते, एक 5-6 ओळी मी आपल्या समोर ठेवतो. काय म्हणते पहा, बहिणाबाई चौधरी देवाविषयी कसली कल्पना मांडलेली आहे. बहिणाबाई चौधरी लिहिते, सदा जगाच्या कारणी चंदनावाणी जो झिजला. बहिणाबाई शिकलेली नाही, बघा देव कुठं पाहते बहिणाबाई. सदा जगाच्या कारणी चंदनावाणी जो झिजला. अरे सोतामध्ये त्याले देव दिसला दिसला. अरे सोतामध्ये त्याले देव दिसला दिसला. सदा जगाच्या कारणी चंदनावाणी जो झिजला. स्वतः झाला रे दगड घाव टाकीचा सोसला. अरे दगडात त्याले देव दिसला दिसला. सदा जगाच्या
कारणी चंदनावानी जो झिजला, चंदनावानी जो झिजला. बहिणाबाई चौधरींनी देव कुठे आहे, बहिणाबाई चौधरी निसर्गातल्या घटकात देव पाहते. चंद्र, सूर्य, तारे, झाड, हवा, इथे खऱ्या अर्थाने देव आहे. म्हणून बहिणाबाई चौधरीने एका कवितेत म्हटलेलं आहे, अरे देवाचं दर्शन झालं झालं आप सुख, हिरी दात सूर्य बाप्पा दाये अरूपाचं रूप. एका कवीने असं म्हटलेलं आहे, सूर्य नारायणा, नादू मानोर नावाचे कवी आहेत, सूर्य नारायणा नित्य नियमाने उगवा, अंधाराच्या दारी उजेड पाठवा. आपण लहान असताना काही श्लोक म्हणत होतो. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्धं मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते, आदि तमस्य नमस्कारम ए कुर्वन्तु दिने दिने. आपण उठल्याबरोबर सूर्याला आपण नमस्कार करत होतो. उठल्याबरोबर आपण आपला हात पाहत होतो. दोन हातामध्येच खऱ्या अर्थाने आपल्या सरस्वती आहे, लक्ष्मी आहे. म्हणून आपल्याला लोक सांगायचे, हात पाहून तुम्ही एक मंत्र म्हणा, कराग्रे वसते लक्ष्मी, करमूल्ये सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम, समुद्र वसने देवी, मातीला वंदन करा, पर्वत स्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शम क्षमस्व मे. आपण ज्या जमिनीवर चालतो, ही जमीन आपल्याला अन्न देते, म्हणून या जमिनीचं आपण दर्शन घेतलं पाहिजे, असं बहिणाबाई चौधरींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. खरा देवामध्ये देव, पंढरीचा पांडुरंग, असं बहिणाबाईंनी आपल्या कवितेत म्हटलेलं आहे. आज मला आनंद झाला की वारकरी संप्रदायातले लोक आहेत. मी संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराजांचं खूप असं चिंतन केलेलं आहे. बहिणाबाई सांगते, गरीबाचा देव कोण आहे? पांडुरंग. का पांडुरंग मोठा का आहे? योगे 28 विटेवरी उभा, संत नामदेवांनी आरती लिहिलेली आहे. जेव्हा पुंडलिकाने वीट भिरकावली तेव्हा पांडुरंगाला तिथं थांबावं लागलं. पांडुरंगाला हे माहित होतं, माझ्या दर्शनापेक्षा आई वडिलाची सेवा महत्वाची आहे, म्हणून पांडुरंग तिथेच थांबून राहिला. म्हणून बहिणाबाई चौधरींनी खरा देवामध्ये देव, पंढरीचा पांडुरंग असं म्हटलेलं आहे. मी त्या भाषेमध्ये घेतो. बहिणाबाई शिकलेली नव्हती, परंतु ती अंधश्रद्धाळू नव्हती. ती विज्ञानाचा पुरस्कार करायची त्या काळामध्ये. बघा 1950च्या आधी, स्वातंत्र्य आपल्याला भारताला मिळण्याच्या आधी किती अंधश्रद्धा होती, किती भीती होती, किती वेगवेगळे व्रत होते, वैकल्य होते, किती आपण विधी करत होतो. अंधश्रद्धेपोटी किती आपलं नुकसान होत होतं, किती आपल्यामध्ये अज्ञान होतं. तेव्हा बहिणाबाई चौधरींनी आपल्या एका कवितेमध्ये म्हटलेलं आहे, ज्या काळामध्ये दैवी दहशतवाद चालू होता, अशा काळामध्ये बहिणाबाईंनी देव आणि दैव नाकारलेला आहे. आणि कविता लिहित असताना बहिणाबाई लिहिते, 4 ओळी मी आपल्या समोर सादर करतो. नको नको रे ज्योतिषा, हात नका माझा पाहू. लक्षात घ्या, खेड्यातली माहेर आणि सासर दोन्हीही शेतकरी कुटुंब होतं बहिणाबाईचं. पण बहिणाबाई काय म्हणते बघा, बहिणाबाईचं मन, मेंदू आणि मनगट याच्यावर बहिणाबाईचा विश्वास होता. मन, मेंदू आणि मनगटवर बहिणाबाईचा विश्वास होता. म्हणून बहिणाबाई म्हणते, मला हातावरच्या या रेषा बघायच्या नाही, कपाळावरच्या रेषा महत्वाच्या नाहीत. काय महत्वाचं आहे तर आपलं कष्ट महत्वाचं आहे, आपलं काम महत्वाचं आहे. म्हणून बहिणाबाई चौधरींनी कवितेमध्ये लिहिलेलं आहे, नको नको रे ज्योतिषा, हात नको माझा पाहू. ज्योतिषाची मला गरज नाही. पुढे बहिणाबाई असं म्हणते, माझा देव मला कळेल, माझ्या दारी नको येऊ. ज्योतिषाला ती असं सांगते की माझ्या दारी यायची काही गरज नाही, कारण माझं नशीब हे मला माहित आहे. माझं नशीब मी माझ्या पद्धतीनं कोरू शकतो, उंचावर राहू शकतो, असं बहिणाबाई चौधरींनी म्हटलेलं आहे. बहिणाबाई चौधरी शिकलेल्या नसल्या तरी त्या आडाणी नव्हत्या. त्यांच्याकडे शहाणपण होतं, बहिणाबाई चौधरीकडे ज्ञान होतं. म्हणून बहिणाबाई चौधरींनी जन्म आणि मृत्यूच्या संदर्भात सुद्धा कविता लिहिलेल्या आहेत. आपल्याकडे एखाद्या माणसाचा जन्म कसा होतो, मृत्यू कसा होतो, या संदर्भामध्ये असं बोललं जातं की जीव जेव्हा शिवाकडे जातो तेव्हा माणसाचा मृत्यू होतो, शिव जेव्हा जीवाकडे येतो तेव्हा माणसाचा जन्म होतो. सायन्स मध्ये
जन्म आणि मृत्यूच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या गेलेल्या आहेत. परंतु बहिणाबाई चौधरी आपल्या कवितेमध्ये असं म्हणते बघा, जन्म आणि मृत्यूतला फरक बहिणाबाई चौधरींनी सांगितलेला आहे. आपला श्वास जर थांबलं की आपला मृत्यू आहे, आणि आपलं श्वास जर जिवंत राहिलं, आज आपला श्वास जर राहिला तर मग आपला जन्म आहे, आपलं जीवन आहे. म्हणून बहिणाबाई चौधरींनी आपल्या या कवितेमध्ये सांगितलेलं आहे, जन्म आणि मृत्यू याच्यातलं अंतर एक न शिकलेली महिला किती सोप्या भाषेमध्ये सांगते. या पुढच्या कवितेमध्ये तुम्ही पहा. आला सास गेला सास, सास म्हणजे श्वास. आला सास गेला सास, जीवा तुझ रे तंतर. आला सास गेला सास, जीवा तुझ रे तंतर. आरे जग न मरण, आरे जग न मरण, एका सासाच अंतर. आरे जग न मरण, एका सासाच अंतर. आला सास गेला सास, जीवा तुझ रे तंतर. जन्म आणि मृत्यू याच्यातला अंतर फक्त एक श्वास आहे, हे बहिणाबाई चौधरींनी आपल्याला आपल्या कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. संसाराविषयी तर कविता आपल्याला सगळ्यांना माहित आहे. अरे संसार संसार सगळ्यांना माहित आहे ही कविता. बहिणाबाई चौधरींनी त्या कवितेमध्ये असं म्हटलेलं आहे, जेव्हा आपल्याला भाकरी लागते तेव्हा आपल्या हाताला तापलेल्या तव्याचा चटका बसणारच आहे. बोटाला चटका बसल्याशिवाय भाकर आपल्याला मिळत नाही. बहिणाबाई चौधरींनी या कवितेत सांगितलेलं आहे, संसार करत असताना, जीवन जगत असताना आपल्याही जीवनामध्ये काही दुःख येत असतात. त्याला आपण चटके म्हणू. दुःख येत असतात आणि दुःख आल्यानंतर, संकट आल्यानंतर त्यातून आपल्याला उभं राहता येते आणि त्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीचं जीवन जगता येते. हे बहिणाबाई चौधरींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. संस्कृत मध्ये एक श्लोक आहे, दिनमपि रजनी सायं प्रात शिशिर वसंतो पुनरायात कालम किरीडती गच्छन्ति आयु. म्हणजे दिवस आणि रात्र जसं होत असते तसं मानवी जीवनामध्ये सुख दुःख येत असतात. संत तुकोबांनी म्हटलेलं आहे, सुख जवा पडे दुःख पर्वता एवढे, असं संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात. म्हणून बहिणाबाई चौधरीचं संसार हे खरं तर आपल्याला आपण जीवन कसं जगावं याचं मंत्र बहिणाबाई चौधरींनी आपल्या कवितेतून सांगितलेलं आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. खूप मोठी कविता आहे संसाराविषयीच्या संदर्भामध्ये. बहिणाबाई या कवितेतून आपलं सगळं त्या ठिकाणी म्हणणं मांडलेलं आहे. शेवटी एक 10 मिनिटामध्ये 10 ते 15 मिनिटामध्ये हा समारोप मी करतो. एक कविता बहिणाबाईंनी इथं वारकरी संप्रदायातले लोक बसलेले आहेत हरिपाठ करण्यासाठी. 5-10 मिनिटांमध्ये संकेत देणे तुमच्या कार्यक्रमाला. मावशी बोलू द्या का 10-15 मिनिट? हा बोलतो 10 मिनिटांमध्ये संकेत. हो. तर आता आपला संदर्भ मी देतो वारकरी संप्रदायाचा. बहिणाबाईच्या कवितेमध्ये वारकरी संप्रदायाचा संदर्भ आलेला आहे. तुम्हाला मुक्ताबाई माहित आहे? संत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. मुक्ताबाई त्या घरामध्ये लहान होती, कुटुंबामध्ये.
या कुटुंबाला काय त्रास झालेला आहे आपल्याला माहित आहे. संन्याशाची पोरं म्हणून या मुलांना सगळ्या समाजाने वाईट टाकलं, त्यांना लोकांनी त्रास दिला. अशा काळामध्ये संत ज्ञानेश्वर अस्वस्थ झाले. बघा हे कुटुंब कसं सांभाळलं. एक आदर्श कुटुंब व्यवस्था काय असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वराचं कुटुंब आहे. ज्ञानेश्वरांचे आणि मुक्ताबाई सोपान यांचे गुरु कोण होते? आपलेच भाऊ होते मोठे निवृत्तीनाथ. तिन्ही भावंडाचे गुरु निवृत्तीनाथ. घराण्यामध्ये सगळे संत. मुक्ताबाई ही बहीण असली तरी आईच्या भूमिकेमध्ये होती. या तिन्ही मुलं आपल्यापेक्षा 3 भाऊ मोठे असले तरी मुक्ताबाईंनी केवळ बहिणीचं प्रेम आपल्या मुलांना दिलं नाही, तर मुक्ताबाईंनी आपल्या तिन्ही भावाला आईचं प्रेम दिलेलं आहे. वात्सल्य सिंधू आई. माधव जुलेंनी म्हटलेलं आहे, प्रेमा स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई. आपलं कुटुंब सांभाळण्याचा प्रयत्न मुक्ताबाईंनी केलेला आहे. मग ज्ञानेश्वरांची कीर्ती सगळीकडे पसरली आणि ते चांगदेवाला कळालं की या यादव काळामध्ये 13व्या 14व्या शतकामध्ये एक ज्ञानेश्वर नावाचा कोणीतरी संत झालेला आहे, तो फार विद्वान आहे असं चांगदेवाला कळालं. आणि चांगदेवाला असं वाटलं की आपण ज्ञानेश्वरांना भेटलं पाहिजे. त्याच्या आधी चांगदेवानी असा विचार केला की ज्ञानेश्वराला भेटण्याआधी आपण एक पत्र लिहू. तेव्हाचं ताम्रपट असेल किंवा एखादं पान असेल, आपण पत्र लिहू. पत्र लिहित असताना पहिल्या सुरुवातीलाच चांगदेवाला प्रश्न पडला की आपण ज्ञानेश्वराला पत्र लिहित असताना सुरुवात कशी करावी. ज्ञानेश्वर आपल्यापेक्षा खूप लहान आहेत, मग त्यांना काय म्हणावं. ज्ञानेश्वर आपल्यापेक्षा लहान असले तरी ते ज्ञानाने मात्र मोठे आहेत हे आपल्याला मान्य करावं लागतं. म्हणून चांगदेवानी कोरं पत्र ज्ञानेश्वरांना पाठवलं आणि ते पत्र आल्यानंतर मुक्ताबाई असं सांगते, चांगदेव हा योगी आहे, योगी पावन मनाचा. तो खूप वर्षाचा आहे, परंतु मात्र तो ज्ञानी नाही. तर तुम्ही काय करा, त्या कोऱ्या पत्राला तुम्हीच काहीतरी उत्तर लिहा असं मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वराला सांगितलं. आणि त्यातून चांगदेव 65 नावाचा ग्रंथ झाला. समाजाची सगळी व्यवस्था बघून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे सगळे जे काही आहे ते कंटाळून गेलेले होते. आणि एका दिवशी तर ज्ञानेश्वर कंटाळून जाऊन आपल्या घरामध्ये बसले, ताटी लावून बसले. ताटी लावून बसल्यानंतर मुक्ताबाई जाते ज्ञानेश्वराकडे. आपल्याला माहित आहे ज्ञानदेवा तुम्ही संत असं लपून बसणं, ताटी लावून बसणं हे संतांचं लक्षण नाही. बुडती हे जण न देखवे डोळा, संत तुकारामांनी म्हटलेलं आहे. येतो कळवळा म्हणून या. आपण सामान्य माणसासाठी आपल्याला काम करायचंय. तुम्ही असं दरवाजा लावून बसू नका, तुम्ही ताटी उघडा, बाहेर या. त्रास होईल आपल्याला, आपल्याला समाजाचा उद्धार करायचा आहे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लावो, प्राणी जात. अप्रतिम असं पसायदान संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे. मुक्ताबाई ज्ञानेश्वराला असं सांगते, तुम्ही लपून बसू नका. आणि तिथे जाऊन मुक्ताबाई अभंग लिहायला सुरुवात करते. तुम्ही तारुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. असं तुम्ही लपून बसू नका. म्हणून त्या मुक्ताबाईचं कौतुक सुद्धा बहिणाबाई चौधरीने केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, हरिपाठाचे अभंग हे सगळं बहिणाबाई चौधरीला काय माहित होतं? तिनं कुठे वाचलेलं होतं बहिणाबाई चौधरीनं? बहिणाबाई चौधरी तर शिकलेली नव्हती. परंतु तुमच्यासारखं बहिणाबाई चौधरी पारावर बसायची, पोथी ऐकायची, पुराण ऐकायची आणि त्यातून बहिणाबाई चौधरीला या वारकरी संप्रदायाचं सगळं ज्ञान झालेलं होतं. मग बहिणाबाई चौधरीला वाटलं मुक्ताबाई ही अतिशय महान आहे, ती या कुटुंबातली छोटीशी मुलगी असली तरी ती अतिशय समजदार आहे, तिच्याकडे शांतपणा आहे. म्हणून बहिणाबाई चौधरींनी त्या मुक्ताबाईवर आपली एक कविता लिहिलेली आहे. त्या कवितेतल्या 4 ओळी मी आपल्या समोर सादर करतो. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाच लेकरू. मुक्ताबाई 10 वर्षाची होती आणि ज्ञानेश्वराला सांगते, तुम्ही बाहेर या आणि या समाजाचा उद्धार करा. तुम्ही लपून बसू नका, तुम्ही घाबरू नका.
बहिणाबाई चौधरी त्या मुक्ताबाईचं कौतुक करते. वारकरी संप्रदायातली मुक्ताबाई किती थोर होती. त्या मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग लिहिलेले आहेत. म्हणून त्या मुक्ताबाईचं सुद्धा सगळं ज्ञान, मुक्ताबाई किती महान होती हे बहिणाबाई चौधरीला माहित होतं. म्हणून बहिणाबाई चौधरींनी 4 ओळी लिहिलेल्या आहेत. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाच लेकरू, सांग देव योगी याने तिला मानला रे गुरु. अरे संन्याशाची पोर कोण बोलतीही नाही, टाकी देयल पोरांचं कधी तोंड पाहू नये. समाजातले लोक म्हणत होते यांचं तोंड पाहू नका, ही संन्याशाची पोर आहे. आणि अशा वेळी मुक्ताबाईंनी या सगळ्या भावंडाला त्या ठिकाणी त्यांनी सावरण्याचं काम केलेलं आहे. बहिणाबाई चौधरीला पर्यावरणाविषयी खूप ती जागृत होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक गुलमोहराचं झाड कोणीतरी तोडत होतं. बहिणाबाई चौधरींनी ते झाड तोडू दिलं नाही. एका झाडावर वीज पडलं. आता आपण झाडे लावा झाडे जगवा म्हणतो, 70 वर्षाखाली झाडं भरपूर होती. एका झाडावर जेव्हा वीज पडलेलं होतं ते झाड नष्ट झालं, तर बहिणाबाई चौधरींनी 3 दिवस दुखवटा सादर केलेला होता. 3 दिवस ती उपवास राहिली, ती जेवली नाही. का? माझ्या अंगणातलं झाड, माझ्या घरासमोरचं झाड या विजेमुळे गेलेलं आहे. हे झाड आपल्याला सावली देते, हे झाड आपल्याला फळ देते, हे झाड केवळ आपल्यालाच आधार देते असं नाही, तर हे झाड पक्ष्यांना सुद्धा आधार देते, पक्ष्यांना घरटे देते. म्हणून बहिणाबाईला दुःख वाटलेलं होतं आणि बहिणाबाई चौधरींनी वेगवेगळ्या पशु प्राण्यांविषयी कविता लिहिलेल्या आहेत. अलीकडे पोळा सण साहेब खूप कमी झालेला आहे. आपण लहान असताना बैलांची संख्या जास्त होती, अतिशय उत्साहाने आपण पोळा साजरा करत होतो. आणि हा पोळा साजरा करत असताना, कारण आता ट्रॅक्टर आलेले आहेत सगळे, आणि हा पोळा सादर करत असताना आपण कसा केला पाहिजे. पोळा सण सादर करत असताना आपण तोरणं लावतो, शेंदूर किंवा घुंगरं असेल, कपडा असेल, रंग असेल. आणि अलीकडे बैल जोड्या ज्या आहेत त्या बैल जोड्याच्या शर्यत सुद्धा होत आहे. मागे एक मी बातमी वाचली, कोणीतरी एक कार ठेवलेल्या बक्षीस मध्ये बैल जोड्याच्या. आम्ही लहान असताना साहेब बैलगाडीमध्ये लग्नाला जात होतो आणि आमची स्पर्धा लागत होती की कोणाची बैलगाडी आधी पुढे जाईल. मग कोणी बैलाचं शेपूट गुरगाळत होतं, कोणी त्याला चापगाणं मारत होतं. बहिणाबाई चौधरी म्हणते हे सगळं चुकीचं आहे. बैल खऱ्या अर्थाने बैलामुळे आपण जिवंत आहोत. म्हणून हे सगळं बैलगाडीचं जे शर्यत आहे ते शर्यत तुम्ही करू नका. हे 70 वर्षापूर्वी बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे. म्हणजे पशु प्राण्याविषयी बहिणाबाईच्या मनामध्ये कशा पद्धतीचा कळवळा होता हे आपल्या लक्षात येईल. बहिणाबाई चौधरी आपल्या एका कवितेमध्ये म्हणते बघा, पोळ्यावरची कविता आहे. ग्रामीण भागामध्ये पोळा अतिशय आनंदाने साजरा केला जातो. आला आला शेतकऱ्या पोयाचा रे सण मोठा. आला आला शेतकऱ्या पोयाचा रे सण मोठा. वडे नांगर वखर, वडे नांगर वखर, नाही कष्टा लागनती, नको हेंडा होती आपुली हौस. आन बैलाले तरास होती आपुली हौस. आन बैलाले तरास आज पूजा रे बैलाला. पेडा उपकाराच देन. आला आला शेतकऱ्या
याचा रे सण मोठा. मित्र हो, बहिणाबाई चौधरींच्या अनेक कविता आहेत, अनेक गाणी त्यांनी माणसावर सुद्धा काही कविता लिहिलेल्या आहेत. परंतु आपली वेळ त्या मानाने संपत आलेली आहे, याची जाणीव मला आहे. माझ्याकडे खूप कविता होत्या अजून अशा पद्धतीच्या, पण एक शेवटची कविता सादर करतो. ती कविता फार महत्वाची आहे आणि ती कविता पूर्ण झाल्यानंतर माझं मी विवेचन या ठिकाणी संपवतो. बंडे सरांनी दुपारच्या सत्रामध्ये माझं नाव टाकलेलं होतं आणि मीच बंडे सरांना असं म्हणालो की संत तुकाराम महाराज, बहिणाबाई चौधरी, संत नामदेव महाराज, चोखामेळा, संत बहिणाबाई हे सगळे माझ्या आवडीचे विषय आहेत. कारण मी शेतातून आलेला मी एक शिक्षक आहे, मी रात्रदिवस शेतात काम केलेलं शिक्षक आहे. मला तेच विषय घेऊ द्या आणि मला ते विषय रात्री माझ्या मातेसमोर, भगिनीसमोर, माझ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यासमोर, माझ्या ज्येष्ठ नागरिकासमोर मला सादर करायचं आहे. आपल्याही गावामध्ये बहिणाबाई चौधरी आहेत, अजूनही ती कविता जात्यावर, आता जात जरी नसलं तरी शेतात काम म्हणत असताना गाणं म्हणतात. मुलं, तुम्हाला माझं एक सांगणं आहे, शेतामध्ये काम करत असताना एखादी महिलेला जेव्हा गाणं सुचते तेव्हा आता तुमच्याकडे मोबाईलची सुविधा आहे, रेकॉर्डिंग करा. ती त्या महिलेचा जेव्हा मृत्यू होईल त्या महिलेसोबत ते गाणं जाणार आहे, ते गाणं पुस्तकामध्ये येणार नाही. म्हणून आपलं काम आहे की आज असलेल्या महिला ज्या लिहितात, ज्या गाणं म्हणतात ते गाणं आपण लिहून ठेवलं पाहिजे. बहिणाबाई चौधरीची शेवटची कविता सादर करतो. मला या ठिकाणी आमच्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व कार्यक्रम अधिकाऱ्यांनी बोलवलेलं आहे आणि विशेष म्हणजे याचा मला आनंद झाला की आमच्या संस्थेचे सन्माननीय सदस्य आदरणीय चिलरगे साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सर्वांचे मी मनापासून, खरं तर वेळ झालेली आहे हरिपाठाची, साहेब 8 म्हणले होते, 8 वाजून 25, 8:30 वाजत आहेत. आपण इतकं शांतपणे बसलात, सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि शेवटची एक कविता बहिणाबाई चौधरीची अप्रतिम कविता आहे, मन नावाची कविता. आपल्याला 2 मन असतात, एक बाह्य मन, एक अंतर्मन. एका संतांनी असं म्हटलेलं आहे, अरे मना कशी तुला लाज नाही, या मनाला किती म्हणू शिकवू, शिकले न शिकवत नाही. अरे मना कशी तुला लाज नाही, पाण्याहुनी पातळ, वाऱ्याहुनी चंचळ, पाण्याहुनी पातळ, वाऱ्याहुनी चंचळ, धरले न धरवत नाही. अरे मना कशी तुला लाज नाही. अनेकांनी मनावर आपल्या कविता लिहिलेल्या आहेत, परंतु बहिणाबाईंनी, अनेक लोक संत आपल्याला कीर्तनात सांगतात मन ताब्यात ठेवा, मन स्थिर ठेवा, मन शांत ठेवा, पण आपलं मन काही स्थिरच राहत नाही. मग हे मन कसं आहे? बहिणाबाई चौधरींनी आपल्या कवितेमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, बहिणाबाई कवितेला न शिकता ही कविता इतकी सुंदर कशी सुचली, ती कविता मी आपल्या समोर सादर करतो आणि मी माझं मनोगत या ठिकाणी संपवतो. बहिणाबाई चौधरींनी लिहिलेलं आपल्या काळजावर आपण कोरून ठेवावं असं अप्रतिम कविता बहिणाबाई चौधरीची मन नावाची कविता आहे. बहिणाबाई चौधरीच्या समोर मी नतमस्तक होतो. एक न शिकलेली आई आपल्याला किती मोठं जीवनाचं तत्वज्ञान देऊन जाते. बहिणाबाई चौधरी आपल्या कवितेमध्ये म्हणते, मन वढा वढाय, वढाय म्हणजे वढाळ, वढाळ, उभ्या पिका तल ढोर. रानामध्ये जेव्हा हिरवा चारा दिसतो ना तेव्हा सगळी जनावरं त्या चाऱ्याकडे जात असतात. मन वढा वढाय, उभ्या पिका तल ढोर. किती हाक हाकला, फिर येत पिकावर. किती हाक हाकला,
आले ठाई ठाई वाटा जशा वाऱ्या न चालल्या जशा वाऱ्या न चालल्या पाण्यावर रे लाटा मना जहरी जहरी याच न्यार रे तंतर अरे इचू साप बरा. एखादा विषारी साप चावल्यानंतर माणसाचा चटकन मृत्यू होतो, पण माणसाचं मन मोडतात, माणसाला नाराज करतात. म्हणून बहिणाबाई चौधरी काय म्हणते, माणसापेक्षा साप बरा. अरे इचू साप बरा त्याला उतारे मंतर मन जहरी जहरी याच न्यार रे तंतर. कविता खूप मोठी आहे, शेवटच्या 4 ओळी आपल्या समोर मी सादर करतो. मन पाखरू त्याची काय सांगू मात. आता होत भुईवर आता होत भुईवर गेलं गेलं भयात. आता होत भुईवर गेलं गेलं अभयात. वडाय उभ्या पिका तलडोर. मन वडाय उभ्या पिका तलडोर. धन्यवाद.